पाऊले चालती पंढरीची वाट भाग 5. एक हृदयस्पर्शी प्रेमकथा. पुण्याच्या गजबजलेल्या आप्पा बळवंत चौकातून राधाच्या मुख्य परीक्षेची महत्त्वाची पुस्तके खरेदी करताना विठ्ठलाच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं. वारीत पायाला झालेले फोड आता पूर्णपणे बरे झाले होते, पण मनाला लागलेली राधाची ओढ दिवसेंदिवस वाढतच होती. शनिवार उजाडला आणि विठ्ठल पहाटेच आपली तीच वारीची सॅक पाठीवर अडकवून पुण्याच्या बसस्टँडवर पोहोचला. आज तो पंढरपूरला नाही तर कोल्हापूरच्या वाटेवर निघाला होता. मनात एक वेगळीच धाकधूक होती आणि चेहऱ्यावर राधाला पुन्हा समोरासमोर पाहण्याची कमालीची उत्सुकता होती. पुण्याहून निघालेली बस जेव्हा कोल्हापूरच्या मध्यवर्ती बसस्टँडवरती पोहोचली तेव्हा दुपारचे 12:30 वाजले होते. विठ्ठल बसमधून खाली उतरला. गर्दीत त्याचे डोळे फक्त एकाच चेहऱ्याचा शोध घेत होते आणि अचानक एका खांब्याच्या आडोशाला उभी असलेली राधा त्याला दिसली. तिने हलका निळा रंगाचा ड्रेस घातला होता. वारीत धुळीने माखलेला तिचा चेहरा आज खूपच टवटवीत आणि सुंदर दिसत होता. विठ्ठल लंगडत नाही तर अगदी खंबीर पाऊल टाकत तिच्या जवळ गेला. राधाने त्याला पाहिले आणि तिच्या ओठांवर एक लाजरे हसू उमटले. वारीनंतरची ही त्यांची पहिलीच समोरासमोर भेट होती. रामकृष्ण हरी माऊली. विठ्ठलने अगदी वारकऱ्याच्या स्टाईलमध्ये तिला नमस्कार केला. रामकृष्ण हरी. राधानेही खाली पाहत उत्तर दिले. पुस्तके आणलीत ना इंजिनियर साहेब? तिने त्याची फिरकी घेतली. हो, तुझ्या अभ्यासाचं सगळं साहित्य या सॅकमध्ये सुरक्षित आहे, विठ्ठलने पाठीवरची सॅक दाखवत सांगितले. दोघेही काही क्षण शांत राहिले. फोनवर तासनतास बोलणारे हे दोन जीव आज समोरासमोर आल्यावर वारीसारखाच एक पवित्र संकोच त्यांच्यामध्ये निर्माण झाला होता. राधाने सर्वात आधी विठ्ठलला कोल्हापूरची कुलस्वामिनी साक्षात करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या दर्शनाला नेले. मंदिराच्या काळ्या पाषाणाच्या भव्य गाभाऱ्यात जेव्हा हे दोघे एकत्र उभे राहिले तेव्हा विठ्ठलने मनोमन अंबाबाईचे आभार मानले की तिने वारीच्या वाटेवर राधासारखी निखळ सोबती त्याच्या आयुष्यात पाठवली. वारीत ज्याप्रमाणे विठ्ठलने राधाची काळजी घेतली होती, आज कोल्हापुरात राधा त्याची प्रत्येक गोष्टीत काळजी घेत होती. मंदिरातून बाहेर आल्यावर राधाने त्याला तिथला प्रसाद, रस्सा भाजी आणि कोल्हापुरी पद्धतीचे जेवण दिले. विठ्ठलला पुण्याच्या हॉटेलपेक्षा या साध्या जेवणात वारीच्या महाप्रसादासारखीच गोडी जाणवली. विठ्ठल, माझे बाबा घरी तुमची वाट पाहत आहेत. मी त्यांना तुमच्याबद्दल सगळं सांगितलं आहे. वारीत तुम्ही मला कशी मदत केली हे ऐकल्यापासून ते तुम्हाला भेटायला खूप उत्सुक आहेत, राधा म्हणाली. विठ्ठलच्या पोटात अचानक भीतीचा गोळा आला. पुण्यात मोठ्या मीटिंग्ज अटेंड करताना ज्या विठ्ठलचा आत्मविश्वास डळमळीत होत नव्हता, तो आज एका साध्या शेतकऱ्याला आणि वारकऱ्याला भेटायला घाबरत होता. ते राधाच्या घरी पोहोचले. घर अगदी साधे, कौलारू आणि अंगणात तुळशीवृंदावन असलेले होते. अंगणात पांढरे धोतर, सदरा आणि डोक्यावर पांढरी टोपी घातलेले एक वृद्ध गृहस्थ बसले होते. ते राधाचे बाबा होते. त्यांच्या कपाळावर गोपीचंदनाचा टिळा होता, अगदी वारीतल्या वारकऱ्यांसारखा. बाबा, हे बघा पुण्याचे विठ्ठल आले, राधाने ओळख करून दिली. विठ्ठलने पुढे होऊन बाबांच्या पायाला स्पर्श केला. बाबांनी त्याला चटकन उठवले आणि थेट आपल्या कपाळाला कपाळ लावून वारीच्या पद्धतीप्रमाणे मिठी मारली. रामकृष्ण हरी माऊली. या या गादीवर बसा. बाबांचा आवाज खूप आश्वासक होता. घरात आल्यावर राधाने सर्वांसाठी चहा आणला. बाबांनी विठ्ठलचे हात हातात घेतले. विठ्ठलचे सुबक शहरी हात आणि बाबांचे शेतात कष्ट केलेले राकट हात, पण त्या स्पर्शात एक कमालीची माया होती. बाबा म्हणाले, विठ्ठलराव, माझ्या मुलीने मला सगळं सांगितलं. त्या दिवशी माळशिरसच्या मुसळधार पावसात तुम्ही स्वतः ओले राहून हिची सॅक सांभाळली, हिला सुरक्षित आसरा शोधून दिला. जर तुम्ही सोबतीला नसता तर माझी मुलगी त्या थांग गर्दीत खचून गेली असती. विठू माऊलीनेच माझ्या लेकीसाठी तुम्हाला पाठवले होते. विठ्ठल अत्यंत नम्रपणे म्हणाला, नाही बाबा, उलट राधा सोबतीला होती म्हणून मी वारी पूर्ण करू शकलो. माझा तर देवावरचा विश्वासच नव्हता.
पण राधाच्या श्रद्धेने आणि वारीच्या ऊर्जेने मला जगण्याचा नवा मार्ग दाखवला. हे ऐकून बाबांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ज्याचा वारीवर आणि विठ्ठलावर विश्वास बसला तो माणूस कधीच वाईट असू शकत नाही. तुम्ही पुण्यात मोठे इंजिनियर असाल, पण माझ्यासाठी तुम्ही माझे विठू माऊली आहात, बाबा भावूक होऊन म्हणाले. राधा दाराच्या आडून हे सगळं पाहत होती. तिचे डोळेही ओलावले होते. तिने पाहिले की विठ्ठलने तिच्या संपूर्ण कुटुंबाचे मन अवघ्या काही मिनिटात जिंकून घेतले होते. शनिवार आणि रविवार कधी संपला हे दोघांनाही समजले नाही. रविवारी संध्याकाळी विठ्ठल पुण्याच्या बसमध्ये बसण्यासाठी पुन्हा बस स्टँडवर आला. राधा आणि तिचे बाबा त्याला सोडायला आले होते. बाबांनी विठ्ठलच्या पाठीवर थाप मारली आणि म्हणाले, विठ्ठलराव, पुन्हा येत जा कोल्हापूरला. आता हे तुमचंच घर आहे आणि राधाच्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला तुमची अशीच सोबत राहू द्या. बाबांच्या या बोलण्यात नात्याला मिळालेली एक मूक आणि अधिकृत मंजुरी होती. बाबा थोडे पुढे गेल्यावर विठ्ठल आणि राधा एकमेकांसमोर उभे राहिले. थँक्यू विठ्ठल, पुस्तकांसाठी आणि बाबांना एवढा आनंद दिल्याबद्दल, राधा हळूच म्हणाली. थँक्यू तर मला म्हणायला हवं राधा. वारीने मला शांतता दिली आणि कोल्हापूरने मला माझं हक्काचं घर दिलं, विठ्ठलने तिच्या डोळ्यात पाहत सांगितले. त्यांच्यात अजूनही आय लव्ह यू यासारखे शब्द आलेच नव्हते. पण पंढरीच्या वाटेवर सुरू झालेली ही दोन अनोळखी पावले आता अधिकृतपणे एका सुंदर संसाराची पाऊलवाट शोधू लागली होती. बस सुरू झाली आणि विठ्ठल पुण्याच्या दिशेने रवाना झाला. विरह अजूनही होता, पण आता त्या विरहात भविष्यातील सुंदर स्वप्नांचा गोड सुवास होता. कोल्हापूरच्या त्या गोड भेटीला आणि बाबांच्या आशीर्वादाला आता 3 महिने उलटून गेले होते. राधा रात्रंदिवस एक करून स्पर्धा परीक्षेच्या मुख्य परीक्षेचा अभ्यास करत होती, तर विठ्ठल पुण्यात राहून तिला प्रत्येक वळणावर मानसिक आधार देत होता. दररोज रात्री फोनवर होणाऱ्या त्यांच्या गप्पा आता केवळ वारीपुरत्या मर्यादित राहिल्या नव्हत्या, तर ते एकमेकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले होते. अखेर तो दिवस आला. राधाची मुख्य परीक्षा पुण्याच्या एका केंद्रावर आली होती. विठ्ठलने आधीच ऑफिसमधून 2 दिवसांची सुट्टी काढून ठेवली होती. यावेळी राधा पुण्याच्या वारीवर येणार होती आणि विठ्ठल तिचा सोबती बनणार होता. शनिवारी सकाळी कोल्हापूरहून सुटलेली गाडी जेव्हा पुणे रेल्वे स्टेशनवर पोहोचली, तेव्हा विठ्ठल प्लॅटफॉर्मवर हातात पाण्याची बॉटल घेऊन उभा होता. गाडी थांबली आणि गर्दीतून सॅक पाठीवर अडकवलेली राधा खाली उतरली. वारीच्या डांबरी रस्त्यावर सलवार कमीजमध्ये चालणारी साधी राधा आज पुण्याच्या वातावरणात थोडी संकोचित वाटत होती. विठ्ठल पुढे गेला आणि हसून म्हणाला, रामकृष्ण हरी माऊली, स्वागत आहे तुमचं पुण्याच्या सिमेंटच्या जंगलात. राधाने त्याच्याकडे पाहिले. तिचा संकोच क्षणात दूर झाला. रामकृष्ण हरी. बाप रे, पुण्यात केवढी गर्दी आणि धावपळ आहे ही, ती म्हणाली. विठ्ठलने तिच्या हातातील जड सॅक स्वतःकडे घेतली, तशीच जशी माळशिरसच्या मुसळधार पावसात घेतली होती. वारीच्या गर्दीची सवय असलेल्या वारकऱ्याला या पुण्याच्या गर्दीची काय भीती? चला, आधी तुम्हाला जेवायला घेऊन जातो, विठ्ठल म्हणाला. त्याने राधासाठी एका सुरक्षित आणि चांगल्या महिला हॉस्टेलमध्ये राहण्याची सोय आधीच करून ठेवली होती. दुसऱ्या दिवशी राधाची मुख्य परीक्षा होती. सकाळी विठ्ठल स्वतः गाडी घेऊन हॉस्टेलवर पोहोचला. राधाच्या चेहऱ्यावर परीक्षेचा प्रचंड ताण होता. तिचे हात थोडे थरथरत होते. परीक्षा केंद्राच्या बाहेर पोहोचल्यावर विठ्ठलने गाडी थांबवली. त्याने राधाच्या हातावर एक छोटी विठ्ठलाची मूर्ती ठेवली, तीच मूर्ती जी त्याने वारीतून परतताना पंढरहून घेतली होती. विठ्ठल म्हणाला, राधा, ज्या माऊलीवर तुझा अढळ विश्वास आहे तो आज तुझ्यासोबत या परीक्षा हॉलमध्ये जात आहे. तू खूप अभ्यास केला आहेस. स्वतःवर आणि तुझ्या भक्तीवर विश्वास ठेव. परीक्षा खूप छान जाईल. विठ्ठलाच्या तोंडून विठू माऊलीचे नाव आणि हा विश्वास पाहून राधाच्या डोळ्यांतील भीती गायब झाली. तिने मूर्तीला डोळे लावले आणि म्हणाली, थँक्यू विठ्ठल, तू सोबत असल्यावर मला कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही. राधा परीक्षा हॉलमध्ये गेली आणि विठ्ठल तब्बल 3 तास त्या कडक उन्हात केंद्राच्या बाहेर तिची वाट पाहत उभा होता.
वारीने त्याला वाट पाहणे आणि संयम राखणे खूप चांगल्या प्रकारे शिकवले होते. दुपारी परीक्षा संपून राधा जेव्हा बाहेर आली तेव्हा तिचा चेहरा आनंदाने फुलला होता. पेपर खूपच सोपा गेला होता. विठ्ठलने सुटकेचा श्वास सोडला. त्यानंतर त्याने राधाला पुण्याच्या प्रसिद्ध शनिवार वाडा, दगडूशेठ गणपती आणि जिथून तिच्या नात्याची पुस्तके आली होती तो आप्पा बळवंत चौक फिरवून दाखवला. संध्याकाळच्या वेळी ते पुण्यातील प्रसिद्ध सागरबागेत तळ्याजवळ बसले होते. बागेत रंगीबेरंगी कारंजे उडत होते आणि शांतता पसरली होती. राधाने विठ्ठलकडे पाहिले, जो शांतपणे तळ्यातील पाण्याकडे पाहत होता. ती म्हणाली, विठ्ठल, तू पुण्यात इतका बदलला आहेस ना. पूर्वी तू सतत चिडचिड करायचास, असं फोनवर म्हणायचास. पण आज मी तुला पाहते, तू किती शांत आणि समाधानी वाटतोस. विठ्ठल वळला. त्याने राधाच्या डोळ्यात पाहिले. राधा, हा बदल माझ्यात वारीमुळे आलाय आणि त्या वारीत मला तुझी सोबती मिळाली म्हणून आलाय. पुण्याच्या या धावपळीत मला पूर्वी कधीच मनशांती मिळाली नव्हती. पण आज तू या शहरात आहेस तर मला हे पुणेरी पंढरपूरसारखं पवित्र आणि सुंदर वाटतंय. विठ्ठलाचे हे बोलणे ऐकून राधाचे गाल लाजेने लाल झाले. तिने आपले डोके खाली झुकवले. बागेतील थंड वारा सुटला होता. त्यांच्यात अजूनही प्रेम हा शब्द उघडपणे उच्चारला गेला नव्हता. पण त्या शांततेत दोघांनाही माहिती होते की त्यांचे हृदय आता एकमेकांसाठी धडधडत आहे. वारीच्या वाटेवर एका झाडाच्या सावलीत सुरू झालेली ही ती साधी ओळख आता पुण्याच्या या बागेत एका घट्ट अथांग प्रेमाचे रूप घेऊ लागली होती. राधा, जर तुझा रिझल्ट चांगला आला तर मी बाबांशी बोलायला कोल्हापूरला येऊ का? विठ्ठलने अत्यंत सभ्यपणे पण मनातील इच्छा बोलून दाखवली. राधाने लाजतच होकारार्थी मान डोलावली आणि म्हणाली, रिझल्ट काहीही आला तरी बाबा तुमचीच वाट पाहत असतात विठ्ठल. त्यांच्या नात्याला आता वारीच्या पवित्रतेसोबतच भविष्यातील सुंदर संसाराचे वेध लागले होते. विठुमाऊलीने जोडलेली ही 2 पावले आता कायमची एकत्र चालण्यासाठी सज्ज होत होती. पुण्याची ती अभ्यासाची वारी संपून राधा कोल्हापूरला परतली होती आणि निकालाची चातकासारखी वाट पाहत होती. अखेर तो सुवर्ण क्षण उजाडला. MPSC मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि राधा महाराष्ट्रात मुलींमध्ये चांगल्या रँकने उत्तीर्ण झाली. कोल्हापूरच्या तिच्या छोट्याशा गावात आनंदाला उधाण आले. विठ्ठलाने जेव्हा पुण्यात फोनवरून ही बातमी समजली तेव्हा त्याने ऑफिसमध्येच पेढे वाटले. आता वेळ आली होती पंढरीच्या वाटेवर बांधलेल्या त्या अंतरीच्या गाठीला लग्नाच्या पवित्र बंधनात अडकवण्याची. विठ्ठलने आपल्या सुशिक्षित, सोफेस्टिकेटेड पुणेरी आईवडिलांना वारीतील राधा आणि तिच्या कुटुंबाबद्दल सर्व काही सांगितले. सुरुवातीला थोडे आढेवेढे घेतल्यानंतर अखेर ते विठ्ठलाच्या हट्टापायी राधाचे हात मागण्यासाठी कोल्हापूरला जाण्यास तयार झाले. शनिवारी सकाळी पुण्याची गाडी कोल्हापुरात राधाच्या कौलारू घरासमोर येऊन थांबली. विठ्ठलचे आईवडील पुण्याच्या सदाशिवपेठी स्टाईलचे, थोडे कडक आणि शिस्तप्रिय होते. गाड्यांचे दरवाजे उघडताच समोर पांढरा शुभ्र सदरा धोतर घातलेले राधाचे बाबा आणि हातामध्ये आरतीचे ताट घेतलेली राधा उभी होती. राधाने पुणेरी सासूबाईंच्या पायावर पाणी घालून त्यांचे औक्षण केले. तेव्हा तिच्या साधेपणाने सासूबाईंचे मन पहिल्याच क्षणी जिंकून घेतले. घरात प्रवेश करताच पुण्याच्या पाहुण्यांचे स्वागत अस्सल कोल्हापुरी गुळपाणी आणि सुगंधी चहाने झाले. विठ्ठलच्या आईने आजूबाजूचे साधे वातावरण पाहून विचारले, व्याही बुवा, घर तसं छोटं आहे पण खूप प्रसन्न वाटते. यावर राधाचे बाबा हात जोडून अत्यंत नम्रपणे म्हणाले, माऊली, आम्ही शेतकरी माणसं. घर छोटं आहे पण तुमच्या स्वागतासाठी आमची काळजाची दारं खूप मोठी आहेत. बाबांच्या या शब्दामधील वारकरी संस्कार पाहून विठ्ठलच्या वडिलांच्या चेहऱ्यावरील पुणेरी कडकपणा गळून पडला. चहापाणी झाल्यावर मुख्य विषयाला सुरुवात झाली. दोन्हीकडची संस्कृती पूर्णपणे वेगळी होती. एकीकडे पुण्याची काटेकोर शिस्त, मोजून मापून बोलणे आणि सोफेस्टिकेशन, तर दुसरीकडे कोल्हापूरचा रांगडा स्वभाव, अथांग प्रेम आणि अवाढव्य पाहुणचार.
विठ्ठलची आई म्हणाली, बघा व्याही बुवा, आम्ही पुण्याचे लोक, आम्हाला लग्नात जास्त थाटमाट आवडत नाही. अगदी साधेपणाने मोजक्या लोकांमध्ये डिजिटल आमंत्रण देऊन पुण्यातल्या एखाद्या चांगल्या हॉलमध्ये लग्न उरकावे असा आमचा विचार आहे. हे ऐकून कोल्हापूरच्या बाबांचा चेहरा थोडा पडला. ते म्हणाले, अहो माऊली, राधा आमच्या संपूर्ण गावातली पहिलीच अधिकारी मुलगी बनली आहे. अख्खा गावाला जेवण दिल्याशिवाय आणि हलगीच्या कडकडाटात मिरवणूक काढल्याशिवाय कोल्हापूरच्या लग्नाला मान कसा मिळणार? वारीत जशी लाखो वारकऱ्यांची जत्रा भरते तशी माझ्या लेकीच्या लग्नात माणसांची जत्रा भरायला हवी. दोन्ही बाजू आपापल्या जागी ठाम होत्या. विठ्ठल आणि राधा एकमेकांकडे पाहत होते. दोघेही सुशिक्षित असल्याने त्यांना माहिती होते की ते वाद घालून चालणार नाही. विठ्ठलने हसून मध्यस्थी केली. आई बाबा, आपण एक सुवर्ण मध्य काढूया. आपण कोल्हापूरच्या पद्धतीने अगदी थाटामाटात बाबांच्या इच्छेनुसार करूया लग्न, आणि लग्नानंतर पुण्यात आपल्या सर्व ऑफिसच्या मित्रांसाठी आणि नातेवाईकांसाठी एक सुंदर, शांत आणि शिस्तबद्ध रिसेप्शन ठेवूया. म्हणजे कोल्हापूरची जत्राही होईल आणि पुण्याची शिस्तही राखली जाईल. विठ्ठलचा हा समजूतदारपणा पाहून दोन्ही वडिलांनी हसून संमती दिली. दोन्ही संस्कृतीमधील हा गोड संवाद पाहून घरात आनंदाचे वातावरण पसरले. दुपारच्या जेवणाची वेळ झाली. कोल्हापूरचे लग्न आणि जेवण म्हणजे पाहुण्यांची कसोटीच असते. राधाच्या आईने पुण्याच्या पाहुण्यांसाठी अस्सल कोल्हापुरी भेद केला होता. जरी विठ्ठलचे कुटुंब शाकाहारी होते तरी पाहुण्यांसाठी खास कोल्हापुरी पद्धतीचा झणझणीत तांबडा पांढरा रस्सा, व्हेज पद्धतीचा आणि पिठलं भाकरी सोबतीला झणझणीत ठेचा वाटला होता. विठ्ठलच्या पुणेरी आईने जसा जेवणाचा पहिला घास घेतला तसा तिखटाच्या माऱ्याने त्यांच्या डोळ्यातून पाणी आले. त्या बापरे किती तिखट म्हणून खोकू लागल्या. राधाने अत्यंत तत्परतेने धावत जाऊन गुळाचा खडा आणि थंड पाण्याचा ग्लास त्यांच्या हातात दिला. राधाने स्वतः सासूबाईंची फाट थोपटली. सॉरी काकू, कोल्हापूरचं तिखट जरा जास्तच असतं. मी तुमच्यासाठी साधी फिकी डाळ बनवून आणते, राधा काळजीपोटी म्हणाली. तिची ती काळजी पाहून विठ्ठलची आई हसली आणि म्हणाली, नाही ग बाळा, तिखट आहे पण तुझ्या प्रेमाची गोडी या जेवणात जास्त आहे. मला खूप आवडलं. विठ्ठलने राधाकडे पाहिले आणि त्यांनी डोळ्यांनीच तिचे कौतुक केले. दोन संस्कृतींमधील हा तिखट गोड मिलाफ खूपच रंजक ठरत होता. जेवण झाल्यावर दोन्ही कुटुंबांनी मिळून लग्नाची आणि साखरपुड्याची तारीख निश्चित केली. येत्या आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर, म्हणजेच ज्या दिवशी त्यांची वारी पूर्ण झाली होती त्याच मुहूर्तावर लग्न करण्याचे ठरले. राधाच्या बाबांनी विठ्ठलच्या हातात साखरपुड्याची अंगठी ठेवताना सांगितले, विठ्ठलराव, वारीच्या वाटेवर तुम्ही माझ्या लेकीला जो आधार दिलात तो आधार आता आयुष्यभर चुकू देऊ नका. विठ्ठलने बाबांचे हात धरले आणि म्हणाला, बाबा, तुम्ही काळजी करू नका. पंढरीच्या वाटेवर विठू माऊलीच्या साक्षीने सुरू झालेला हा प्रवास आता आयुष्याच्या वाटेवर कधीच थांबणार नाही. संध्याकाळी पुण्याचे पाहुणे निघताना राधा विठ्ठलला सोडायला गाडीपर्यंत आली. विठ्ठलने हळूच तिच्या हातात एक छोटी चिठ्ठी दिली. गाडी पुढे गेल्यावर राधाने ती चिठ्ठी उघडून पाहिली. त्यावर विठ्ठलने लिहिले होते, विचार वेगळे होते, शहरांची संस्कृती वेगळी होती, पण विठू माऊलीने आपली मनं अशी जुळवली की आता कोल्हापूर आणि पुणे एकत्र झाले आहेत. आय लव्ह यू माऊली. ते वाचून राधाच्या चेहऱ्यावर आयुष्यभराचे सुख उमटले. वारीच्या वाटेवर सुरू झालेली ही प्रेमकथा आता एका सुंदर संसाराचे रूप घेण्यासाठी सज्ज झाली होती. पुढील भाग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक आणि कमेंट करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.